राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात आज अजित पवार गटाचे बीडमधील नेते बजरंग अप्पा सोनवणे यांनी प्रवेश केला। शरद पवार गटाच्या कार्यालयात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केलाय। गेल्या आठवड्यात आमदार निलेश लंके यांच्या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं। निलेश लंकेंनी बांध फोडलाय, आता त्यामुळे आता पाणी वाहायला लागलंय। हळूहळू अनेक जण बाहेर पडण्यासाठी इच्छुक आहेत असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलंय। तसंच जो आमदार शरद पवार यांची भेट घेतो त्याला अपात्रतेची भीती दाखवली जाते असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। पण आगामी लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक आमदार शरद पवार यांच्या गटात सहभागी होतील असे संकेत जयंत पाटील यांनी दिलेत। गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला। नुसतं पुस्तक प्रकाशन केलं, बाकी कुछ नहीं हुआ सलीम भाई। सिर्फ बुक किसी ने लिखा, उसका प्रकाशन हुआ। निलेश लंकेंनी एक पुस्तक लिहिलं, कोविड काळातला त्यांचा अनुभव। आणि निलेश लंकेंनी पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं, कारण तो कार्यक्रम होता। हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापांनी लावलेला बोर्ड आहे। निलेश लंकेंनी बांध फोडलेला आहे, आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळे बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्त्व आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।